नमस्कार मित्रांनो, लेवल अप MPSC अकॅडमीमध्ये तुमचे हार्दिक स्वागत आहे. आपण एक नवीन सिरीज चालू केली आहे. त्या सिरीजचे नाव आहे PYQ सिरीज, ज्यामध्ये आपण पुढे येणाऱ्या MPSC ग्रुप C या परीक्षेसाठी तयारी करणार आहोत. त्यामध्ये आपण यापूर्वी झालेले ग्रुप Cचे जे पेपर आहे 2025-2024 आपण प्रत्येक सब्जेक्टचे PYQ एक्सप्लेनेशन करणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. लेवल अप MPSC या चॅनलमध्ये तुम्हाला महत्त्वपूर्ण PDF तसेच यूट्यूबवर येणाऱ्या लेक्चरची माहिती मिळेल. चला तर मग सुरू करूया. हा सेट Aचा पेपर आहे. यामध्ये अर्थशास्त्र विषयाचे प्रश्न 21 नंबरपासून चालू होत आहे. ग्रुप Cची विशेषता अशी आहे की यामध्ये फॅक्च्युअल प्रश्न आणि वन लायनर प्रश्न बऱ्या प्रमाणात दिसतात. जे कन्सेप्च्युअल क्लॅरिटी राज्यसेवाचे अर्थशास्त्राचे प्रश्न मध्ये असावी लागते, ती ग्रुप Cच्या पेपरमध्ये त्या लेवलचे प्रश्न दिसत नाही. तसेच ग्रुप Bच्या अर्थशास्त्र विषयामध्ये बऱ्यापैकी प्रश्न कन्सेप्च्युअल पण असतात आणि वन लायनरसुद्धा असतात. पण ग्रुप Cचं जर चर्चा केली तर यामध्ये 90% क्वेश्चन हे फॅक्च्युअल आणि वन लायनर असतात. चला तर मग पहिला प्रश्न बघूया. नीती आयोग स्थापना डॅश या दिवशी झाली. सोपा प्रश्न आहे. नीती आयोगावर बऱ्यापैकी आयोगाने प्रश्न विचारले आहे. सुरुवात नीती आयोगाच्या नीती या शब्दाचा फुल फॉर्म असेल, स्थापना असेल, त्यानंतर नीती आयोगाचे उपाध्यक्ष असतात ज्यांची नेमणूक केली जाते, आणि पदसिद्ध अध्यक्ष म्हणजे पंतप्रधान असतात PM, त्यांच्याबद्दल प्रश्न विचारले आहे. टाईम टू टाईम नीती आयोग जे रिपोर्ट सादर करते भारत सरकारला, त्या रिपोर्टमधील काही विशेष बाबी असतील त्यावर सुद्धा आयोगाने प्रश्न विचारले आहे. तर याचा आन्सर आहे फर्स्ट 1 जानेवारी 2015. चला तर मग दुसरा प्रश्न बघूया. दारिद्र्य रेषेच्या व्याख्यांचे स्पष्टीकरण कोणत्या समितीने केले? अ. तेंडुलकर समिती, ब. रंगराजन समिती, क. विजय केळकर समिती, ड. R.N. मल्होत्रा समिती. हा पण पुन्हा एक सोपा प्रश्न आहे. पॉवर्टीबद्दल आयोगाने खूप प्रश्न विचारले आणि हा एक हमखास येणारा प्रश्न प्रत्येक वर्षीसाठी असतो. तर याचं उत्तर आहे तेंडुलकर समिती आणि रंगराजन समिती, म्हणजे ऑप्शन पर्याय क्रमांक 2 फक्त अ आणि ब. विजय केळकर समिती आपल्याला माहिती आहे टॅक्स GSTशी रिलेटेड आहे. R.N. मल्होत्रा समिती टॅक्सशी रिलेटेड आहे. पुढचा प्रश्न. भारताच्या औद्योगिक धोरणाबाबत पुढीलपैकी चुकीचे विधान कोणते? अ. 1948च्या औद्योगिक धोरणाने भारतासाठी मिक्स्ड अर्थव्यवस्थेच्या स्थापनेचे उद्दिष्ट स्पष्ट केले. ब. 1948च्या औद्योगिक धोरणापेक्षा 1956च्या औद्योगिक धोरणाने सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांना व त्यांच्या विकासाला अधिक महत्त्व दिल्याचे दिसून येते. क. 1991च्या धोरणानुसार सार्वजनिक क्षेत्रासाठी फक्त 17 उद्योग राखून ठेवले. तर मित्रांनो, यामध्ये आपल्याला फक्त चुकीचे विधान ओळखायचे आहे. तर जो पहिली जी स्टेटमेंट आहे 1948च्या औद्योगिक धोरणाने भारतासाठी मिश्र अर्थव्यवस्थेच्या स्थापनेचे उद्दिष्ट केले, हे विधान अगदी बरोबर आहे. त्यावेळेचे जे इंडस्ट्रियलिस्ट होते त्यांनीसुद्धा मिश्र अर्थव्यवस्था प्रेफर केली होती. तुम्हाला असं वाटू शकतं की त्यावेळेस
ॲग्रिकल्चर म्हणजे शेतीला प्राधान्य होते. जसं की आपला फर्स्ट 5 इयर प्लॅन पंचवार्षिक योजनासुद्धा शेतीशी निगडीत होती. पण यामध्ये विचारलं 1948च्या औद्योगिक धोरणाने भारतासाठी मिश्र अर्थव्यवस्थेचे स्थापनेचे उद्दिष्ट स्पष्ट केले, तर हे वाक्य बरोबर आहे. पुढचं स्टेटमेंट 1948च्या औद्योगिक धोरणापेक्षा 1956च्या औद्योगिक धोरणाने सार्वजनिक क्षेत्रात उद्योगांना व त्यांच्या विकासाला अधिक महत्त्व दिल्याचे दिसून येते. हे स्टेटमेंटसुद्धा बरोबर आहे. तिसरं स्टेटमेंट 1991च्या धोरणानुसार सार्वजनिक क्षेत्रासाठी फक्त 17 उद्योग राखून ठेवले. हे स्टेटमेंट चूक आहे मित्रांनो. कारण तुम्ही लॉजिक जर डेव्हलप केलं तर त्यामध्ये तुम्हाला जे आयोगाचे तुम्ही POIQचे ॲनालिसिस केले त्यामध्ये असं दिसतं की जे लास्ट स्टेटमेंट आयोग देतं, जे मल्टी स्टेटमेंट क्वेश्चन असतात त्यामध्ये शेवटचं स्टेटमेंट हे सहसा चुकीचं असतं. हे फक्त तुम्हाला लॉजिक सांगतो आहे. तर यामध्ये फक्त 17 उद्योग राखून ठेवले. आता हे कोणी आता फिक्स असं कोणाच्या लक्षात नसेल किंवा कोणी अभ्यासात वाचनातली गोष्ट नसते. एक लॉजिक म्हणून तुम्ही हे लक्षात ठेवू शकता. तर यामध्ये फक्त 3 नंबरचा पर्याय फक्त क हे चुकीचं विधान आहे. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेची नाबार्ड स्थापना कधी झाली? 12 जुलै 1982. RBIच्या कोणत्या कायद्यानुसार शेड्यूल बँक आणि नॉन शेड्यूल बँक असे वर्गीकरण केले आहे? तर याचं उत्तर आहे 4 बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949. तर यामध्ये शेड्यूल आणि नॉन शेड्यूल बँकेचे वर्गीकरण ह्या कायद्यामध्ये केले आहे. पुढचा प्रश्न, लोकसंख्या संक्रमण सिद्धांतातील तिसरा टप्पा कोणता? आता तुम्हाला माहीत पाहिजे लोकसंख्या संक्रमणामध्ये किती टप्पे असतात. थेअरी ऑफ डेमोग्राफिक ट्रान्झिशन यामध्ये 4 ट्रान्झिशन असतात एकूण. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. तर आपल्याला यामध्ये विचारलं आहे थर्ड स्टेज कोणती आहे विचारली आहे. तर थर्ड स्टेज म्हणजे बर्थ रेट डिक्लाइन्स सिग्निफिकंटली, जन्मदरात लक्षणीय घट. हे याचं अचूक उत्तर असणार आहे ओन्ली डी. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता पर्याय दिनांक 14/8/2018 पासूनच्या विस्तारित प्रधानमंत्री जनधन योजनेतील 3 प्रमुख सुधारणा योग्यरित्या दर्शवतो? आता ह्या प्रश्नामध्ये लक्ष द्या. विचारलं काय आहे? सुधारणा. आणि जर तुम्ही ऑप्शन चेक केले तर त्यामध्ये तुम्हाला दिसेल विमा संरक्षण कमी केले, अटी जोडल्या. तर हे निगेटिव्ह वाक्य आहेत. तर तिसऱ्या पर्यायामध्ये तुम्ही चेक करा, मर्यादा वाढवली, विमा संरक्षण वाढवले, वयोमर्यादा वाढवली. आपण कशाबद्दल बोलत आहोत? प्रधानमंत्री जनधन योजनेतील 3 प्रमुख सुधारणा योग्यरित्या आपल्याला दाखवायच्या आहेत. तर ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, 1991 मध्ये स्थापन झालेली नरसिंह समिती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? सोपा प्रश्न, फायनान्शियल सेक्टर रिफॉर्म. हे याचं पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर आहे. तुम्हाला माहीत असेल 2 वेळा नरसिंहम कमिटी स्थापन केली होती, 1991 आणि 1998 मध्ये. पुढचा प्रश्न, सरकारने मे 2016 मध्ये राजकोषीय जबाबदारी आणि अर्थसंकल्प व्यवस्थापन FRBM कायद्याचा आढावा घेण्यासाठी डॅश यांच्या अध्यक्षतेखाली 5 सदस्यांची समिती नियुक्त केली. तर याचं उत्तर मित्रांनो NK सिंग आहे. हा PYQ आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा
NPSM डॅश पंचवार्षिक योजनेत तयार करण्यात आले आहे? हा सोपा आणि त्याचवेळी ट्रिकी प्रश्न आहे मित्रांनो. याचं उत्तर आहे 11व्या योजनेमध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान तयार करण्यात आले होते. तर राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान हे 2007चे आहे आणि राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा हा 2013चा आहे. आणि जी आपल्याला पंचवार्षिक योजना विचारली आहे ती कोणती पंचवार्षिक योजना असं विचारलं आहे. तर तुम्ही बघू शकता 12व्याचा वेळ तुम्हाला माहीत आहे, कार्यकाळ 9व्याचा माहिती आहे, 10व्याचा आणि 11व्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. 10व्याचा कार्यकाळ 2002 ते 2007 आहे. आणि 11व्याचा 2007 ते 2012 आहेत. फक्त यामध्ये महिन्यांची गडबड केली आहे. महिने तुम्हाला लक्षात असायला हवे, किंवा तुम्ही हे पंचवार्षिक योजना वाचताना कोणत्या म्हणजे मेजर स्कीम्स असतात त्या कोणत्या पंचवार्षिक योजनेत सुरू केले हे तुम्हाला ठळकपणे लक्षात राहिलं पाहिजे. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय उत्पन्न, उत्पादन आणि रोजगार पातळी यावरील प्रतिकूल परिणाम टाळण्यासाठी सरकार ज्या धोरणानुसार आपल्या खर्चविषयक आणि महसूलविषयक कार्यक्रमाची आखणी व अंमलबजावणी करते त्या धोरणास चलनविषयक धोरण म्हणतात. चुकीचं वाक्य आहे. ब. अर्थव्यवस्थेचे कार्य सुरळीतपणे चालण्याच्या दृष्टीने राजकोषीय धोरणाला 1929 ते 33च्या महामंदीनंतरच्या काळात अधिक महत्त्व प्राप्त झाले. त्यामध्ये J.M. केन्स यांचे योगदान मोठे आहे. हे स्टेटमेंट बरोबर आहे मित्रांनो. आपल्याला योग्य विधान विचारलं आहे तर फक्त ब हे योग्य विधान आहे. जे राष्ट्रीय उत्पन्न, उत्पादन आणि रोजगार पातळी यांची आखणी व अंमलबजावणी करते त्यास चलनविषयक म्हणजे मॉनिटरी पॉलिसी नसते मित्रांनो. मॉनिटरी पॉलिसी म्हणजे त्या शब्दातच मॉनिटरी म्हणजे चलनाबद्दल ते आहे. यामध्ये राष्ट्रीय उत्पन्न, उत्पादन, रोजगार पातळीबद्दल बोलल्या गेलं. त्यामुळे अ स्टेटमेंट हे चुकीचं आहे. फक्त ब स्टेटमेंट हे बरोबर आहे. पुढीलपैकी बरोबर जोडी कोणती ते शोधा. 14वा वित्त आयोग हीच पहिलीच जोडी बरोबर आहे मित्रांनो. त्यामध्ये 10वी पंचवार्षिक योजना हिचा कार्यकाळ चुकलेला आहे. 2003 ते 2008 झाला आहे. सीमा शुल्कातील घट, वित्तीय क्षेत्रातील सुधारणा हे चुकीचं आहे. 2022-23 मधील केंद्र सरकारची वित्तीय तूट स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या 5.8% हे सुद्धा चुकीचं आहे. तर ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 14वा वित्त आयोग, YB रेड्डी ही जोडी योग्य आहे. राष्ट्रीय लोकसंख्या धोरण पुढचा प्रश्न 2000च्या उद्दिष्टात समाविष्ट आहे. यामध्ये मित्रांनो स्थूल प्रजनन दर घटवणे हे बरोबर आहे. 2045 पर्यंत लोकसंख्या स्थिर करणे हे बरोबर आहे. स्त्री पुरुष लिंगभाव असमानता आणणे हे इक्वॅलिटीबद्दल बोलत नाही. हे स्टेटमेंट चुकीचं आहे. 2045 पर्यंत 100% नागरीकरण साधणे हे सुद्धा चुकीचं आहे. तर 33 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे अ फर्स्ट. फक्त अ आणि ब. पुढचा प्रश्न, सार्वजनिक कर्जाच्या स्थिरतेसाठी सामान्यतः स्वीकृत निकष डॅश हे आहेत. विशिष्ट कालावधीत कर्ज शून्य असावे. स्टेटमेंट बरोबर आहे. भविष्यातील कर्ज GDP गुणोत्तर आजच्या कर्ज GDP गुणोत्तराच्या विशिष्ट भागापर्यंत कमी केले पाहिजे हे देखील बरोबर आहे. भविष्यासाठी कर्ज GDP गुणोत्तर आजच्या गुणोत्तरावर निश्चित केले जाऊ शकते हे सुद्धा बरोबर आहे. या वाक्यामध्ये तिन्ही स्टेटमेंट हे बरोबर आहे. सार्वजनिक कर्ज म्हणजे पब्लिक फायनान्स, पब्लिक डेट
याबद्दल प्रश्न हे हमखास कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी परीक्षेमध्ये असतात. तर असे जे काही स्टेटमेंट असतात हे ॲज इट इज कुठल्याही बुक्समध्ये अवेलेबल नसतं. त्यासाठी तुमचा जो अभ्यास आहे आणि थोडी कन्सेप्च्युअल क्लॅरिटी यावर तुम्ही हे प्रश्न सोडवू शकता. पुढचा प्रश्न, अन्नधान्यांचे बफर स्टॉक डॅशकरिता असतात. याचं उत्तर आहे किमतीतील चढउतार मर्यादित करण्यासाठी. तर बफर स्टॉक म्हणजे त्याचा पुरवठा मुबलक प्रमाणामध्ये साठवण करून ठेवणे. जेव्हा किमतीतील चढउतार मर्यादित करण्यासाठी, म्हणजेच जेव्हा मार्केटमध्ये अन्नधान्याचा पुरवठा नसेल त्यावेळेस सरकार ह्या बफर स्टॉकमधील अन्नधान्य यूज करते. ज्यावेळेस पुरवठा नसतो त्यावेळेस किमती वाढलेल्या असतात. सरकार ह्या बफर स्टॉकमधील अन्नधान्य वापरते. पुढचे जे ऑप्शन आहे अन्नधान्य निर्यात, बियाणे पुरवठा खुल्या बाजारात विकण्यासाठी, हे ऑप्शन चुकीचे आहेत. मित्रांनो, अशा प्रकारे आपण ग्रुप सी 2025च्या पेपरमधील अर्थशास्त्र या विषयाचे प्रश्नांचे विश्लेषण बघितले आहे. हे यानंतर आपण 2024च्या अर्थशास्त्र विषयाचे ग्रुप सीचे एक्सप्लेनेशन बघूया. तसेच मित्रांनो, आपल्या टेलिग्राम चॅनलला नक्की फॉलो करा. नवीन व्हिडिओ तसेच नवीन माहितीसाठी टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या काही नोंदी असतील तर त्या कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.